विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मतदारांचा प्रचंड पाठिंबा असल्याचे पाहावयास मिळत आहे। खराळवाडी येथे प्रचार दौरा संपन्न झाला। यावेळी त्यांच्या प्रचार दौऱ्यात असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला। तसेच जागोजागी अण्णा बनसोडे यांचे स्वागत करत आपले अण्णा पिंपरीत पुन्हा अशा घोषणा देत पिंपरीत पुन्हा अण्णा बनसोडे आमदार होण्याचे मतदारांनी संकेत दिले। कारण तुम्ही रोज बघताय, रोज मुलाखती पण घेतात। अण्णाच्या प्रचाराचं एवढं वातावरण छान आहे की अण्णाला प्रचार पण करायची गरज नाही। सगळ्या रॅली बघतोय रोज आपण, अण्णाची चांगलीच हे चाललेलं आहे आणि अण्णाला एवढं टेन्शन पण नाही। कारण नेते लोक आणि कार्यकर्ते एवढे बरोबर आहे अण्णाच्या आणि त्यांचं काम खूप छान आहे, काम महत्त्वाचं आहे। त्यांनी खूप मदत केली। आम्ही एच मध्ये राहतो, आत्ता खरावाडीत आलोय। एच मध्ये त्यांनी 5 वर्षापूर्वी पण रोड केले, कारण एच मध्ये रोड करता येत नाही, कंपनी परमिशन देत नाही, तरी त्यांनी आमच्यासाठी, आमच्या लोकांसाठी त्यांनी रोड 2 वेळेला केलेले आहे। सगळ्या मस्जिदमध्ये ते मदत करतात, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतात। सगळ्यांना मेन ते जाती धर्म बघत नाही, सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन त्यांचं काम योग्य रीतीने ते पार पाडतात। त्यामुळे त्यांना इलेक्शनचं बिलकुल टेन्शन नाही, ते 100% निवडून येतील। आमच्या खराळे मित्रमंडळासाठी खूप मोठा सहकार्य, मंदिर बनवताना अण्णांनी आम्हाला खूप मदत केली आहे। असे गोरगरिबांना मदत करत असताना अण्णाचा विजय हे नक्कीच ठरला आहे। 100% आम्ही अण्णांना निवडून आणू म्हणजे आणू। काय सांगा, अण्णा आज प्रचारासाठी खरावाडीमध्ये येतात, एक प्रतिसाद मिळतो आणि तुमच्याकडून काय अपेक्षा तुमच्या? आमची एवढीच अपेक्षा आहे की स्वच्छता, आरोग्य, त्याचबरोबर तरुण मुलांना रोजगारी, तसेच सर्वसामान्य लोकांसाठी चांगलं वातावरण, पोट पाण्याची सोय, वैचारिक दृष्ट्या वातावरण सामाजिक चांगलं राहावं ही आमदारांपासून अपेक्षा। आता गेल्या 5 वर्षांमध्ये अण्णांनी तुमच्या खरावाडीमध्ये मतदारसंघामध्ये काय काय कामं केली अबे अण्णांनी काय काय केलं हे जर सांगायचं म्हटलं तर परत 1 तास लागेल तुम्हाला। अण्णांनी इथे भरपूर कामं केली, सामाजिक कामं भरपूर केली, याचे रोड केले, त्याचबरोबर संत तुकाराम नगर, वल्लभनगर, गांधीनगर इकडे मशिदीत सुद्धा मदत केलेली आहे, मंदिरात मदत केली आहे। सार्वजनिक ठिकाणी सगळं काही त्यांना जे करता येईल ते सगळं त्यांनी केलं। एकंदरीत अण्णांना तुमच्या खरावाडीमधून किती मतदान मिळू शकते? होणाऱ्या मतदानापैकी 80-85% मतदान नक्की होईल। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, या ठिकाणी सन्माननीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी अण्णा बनसोडे यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना असा महायुतीचे ते उमेदवार आहेत। आज त्यांचा प्रचार दौरा खराळवाडी, गांधीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे। या भागामध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे। या परिसरामध्ये आमचे सर्व सहकारी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत आणि तुम्हाला सांगतो, पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वाधिक मताने अण्णा बनसोडे हे निवडून येणार। कारण अण्णा बनसोडे यांचा जो काही संपर्क आहे तो तळागाळातील लोकांशी आहे, झोपडपट्टीतील लोकांशी आहे। त्यामध्ये त्यांच्याबद्दल जे अनेक अफवा उठवल्या जातात, त्यामध्ये एक अफवा अशी आहे की SRAच्या बद्दल झोपडपट्ट्यांचे जे काही पुनर्वसन आहे त्यामध्ये त्यांच्याबद्दल चुकीची माहिती दिली जात आहे। परंतु माझे सर्व नागरिकांना सांगणं आहे की आपले जे गांधीनगरचे पुनर्वसन आहे त्यामध्ये नागरिकांना सोबत घेतल्याशिवाय, नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतल्याशिवाय, स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये पुनर्वसन होणार नाही, अशा प्रकारचा शब्द स्वतः अजितदादा पवार यांनी दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी या ज्या अफवा आहेत याला बळी पडायचं कारण नाहीये आणि त्यामुळे सर्वांनी 20 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही घड्याळ आहे त्यासमोर बटन दाबून अण्णा बनसोडे यांना बहुमताने निवडून द्यायचं असाल। आता इथे अण्णा तर अजून 1 तासाभराने येणार आहेत, पण त्याच्या आधीच कार्यकर्ते गमचे, झेंडे, फुलं, हार, फटाके आणि या सगळ्या गोष्टींची तयारी करून उत्साहाने त्यांचं स्वागतासाठी सगळेच उभे आहेत।
अण्णा बनसोडे हे आमच्या महायुतीचे उमेदवार आहेत आणि महाराष्ट्रात यावेळेस पुन्हा महायुतीचे मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महायुतीचं काम जोराने करत आहोत आणि महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा याकरता पिंपरी विधानसभेमधून आमचा आमदार निवडून जावा हेच आमचं ध्येय आहे। या खराळवाडी परिसरात, खराळवाडी आणि गांधीनगर साधारणतः 15,000 मतं आहेत आणि दरवेळेस आम्ही जेव्हा मतदानाला निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला साधारणतः 3,000 मतं आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना साधारणतः 3,000 मतं असं ह्या ठिकाणी मतदानाची एक टक्केवारी आहे आणि आता आम्ही सगळे सोबत असल्यामुळे या 15,000 मधून 60% मतदान जरी झालं त्यापैकी साधारणतः 6,000 ते 7,000 मतं आम्ही आमच्या उमेदवाराला मिळवून देणार आहोत आणि म्हणजेच समोरच्या उमेदवाराला साधारणतः 2,000 म्हणजे आम्ही 5,000ची आघाडी या खराळवाडी गांधीनगर म्हणजे साधारणतः 17 बूथ आहेत, 18 बूथ आहेत, या 18 बूथ मधून आम्ही जवळजवळ 5,000ची आघाडी 100% अण्णा बनसोडे यांना देणार आहोत आणि तो या पिंपरी विधानसभेत साधारणतः 4 लाख मतं आहेत। त्यात साधारणतः आपण जर का 50% मतदान 55% मतदान जर गृहीत धरत असू तर ते साधारणतः 2.25 लाखापर्यंतचं मतदान होईल। आम्ही अशी म्हणजे आम्हाला खात्री आहे साधारणतः 50,000 ते 60,000 मतांनी अण्णासाहेब बनसोडे या ठिकाणी पिंपरी विधानसभेचे आमदार होतील अशी खात्री आहे। विरोधक सांगतात की अण्णांनी गेल्या 5 वर्षात विकासच केलेला नाही, काय कुठल्या मुद्द्यावरून? अण्णांनी गरिबांसाठी इतकी कामं केली। ते एकच मी तुम्हाला त्यांचं एक कार्य सांगतो, त्यांनी वायसीएम मध्ये सिटी स्कॅनचं मशीन दिलं, जे 1.25 कोटीचं मशीन होतं ते त्यांच्या निधीतून दिलं आणि आज MRI किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करण्याकरता सामान्य लोकांना ते शक्य नसतं आणि वायसीएम मध्ये त्यांनी ते मशीन दिल्यामुळं खूप अल्प दरात ती जी स्कॅनची कामं होतात गरिबांची ती अण्णांमुळे होतात। त्यामुळे लगेचच रोग निदान झाल्यामुळे त्याच्यावरती उपचार होऊन गरिबांची जीव असतात। आता मेट्रो पाहताय तुम्ही, हे महायुतीचं काम आहे। आज मेट्रोचं जाळं आपल्या शहरामध्ये, आज पिंपरी चौकात देखील आपलं स्टेशन आहे, म्हणजेच आज आपण कात्रज पर्यंत इथून कुठलंही अडथळा न येता मेट्रोमध्ये पोहोचू शकतो। अशी व्यवस्था वाहतुकीची ही फक्त महायुती सरकारमुळे झालेली आहे। अजूनही अशा बरेच गोष्टी आम्ही सांगू शकतो। आम्ही म्हणजे कोरोनामध्ये पण महायुती सरकारने सामान्य लोकांना परवडेल असं म्हणजे पंतप्रधानांनी जी योजना आणली, मोफत लस दिली आणि मोदीजींचे तर खूप काम आम्ही सांगू शकतो, तेवढा वेळही पुरणार नाही इतकी कामं आम्ही केलेली आहेत। त्यामुळे नक्कीच या पिंपरी विधानसभेत आमदार अण्णासाहेब बनसोडे 50,000 ते 60,000 मतांनी निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे। आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर। शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे। गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता। मग वाट कसली पाहताय? गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा।